मनवनी शरण जावे, मनवनी शरण जावे, सर्व भावे दिवासी तो हा उतरील पार भवदुस्तर नदीचा. बहु आहे करुणावंत, बहु आहे करुणावंत, अनंत हे नाम जा तो हा उतरील पार भवदुस्तर नदीचा. तुका म्हणे साक्षी आले, तुका म्हणे साक्षी आले, तरी हे केले प्रगट तो हा उतरील पार भवदुस्तर नदीचा. पांडुरंगा करो प्रथम नमन, पांडुरंगा करो प्रथम नमन, पांडुरंगा करो प्रथम नमन, पांडुरंगा करो प्रथम नमन. ओसरे चरण संतते, ओसरे चरण संतते, ओसरे चरण संतते. चक्रपादान कथेचा विधान, चक्रपादाने कथेचा विधान, चक्रपादान कथेचा विधान, चक्रपादाने कथेचा विधान. बाबाजी सद्गुरु दास तुका, बाबाजी सद्गुरु दास तुका, बाबाजी सद्गुरु दास तुका. ओम नमो ज्ञानेश्वरा, ओम नमो ज्ञानेश्वरा, ओम नमो ज्ञानेश्वरा, ज्ञानेश्वरा, ओम नमो ज्ञानेश्वरा, ओम नमो ज्ञानेश्वरा. हरि करुणा करा, करुणा 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 ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह झालो, पावन झालो चराचरी, सेवे लागी सेवक झालो, तुमच्या लागलो निज चरणा. अहो स्वामी तुकया देवा, यावरी न करावा भेर, मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या. सच्चिदानंद रूपाय विशोत्पत्त्यादि हेतवे
तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। मनवणी शरण जावे, मनवणी शरण जावे, सर्व भावे दिवासी त्वहा उतरील पार, भवदुस्तर नदीचा प्रस्तुत। प्राप्त प्रसंगी सेवेकरता निवडलेला अभंग महान भगवत भक्त विश्ववंदे महाराष्ट्र भूषण श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारायांचा असून या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकोबाराय मानवी जीवन प्राप्त झाल्याच्या नंतर त्या जीवानं काय आद्य कर्तव्य केलं पाहिजे याचं सुंदर दिग्दर्शन करणारा हा अभंग आहे। विठ्ठल 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 अभंग जगद्गुरु तुकोबारायच्या अभंगाचं चिंतन करण्यापूर्वी थोडासा परिहार देणं मी माझ्या दृष्टीने महत्वाचं समजतो। कार्यक्रम काय निमित्तानं आहे तुम्हाला सर्वांना माहित आहे, ज्ञात आहे, विदित आहे, तरी वक्ता म्हणून उभा राहिल्याच्या नंतर त्या वक्त्याचं कर्तव्य म्हणून या ठिकाणी मी बोलत आहे। भगवान मारुतीरायांच्या प्राण प्रतिष्ठेच्या निमित्ताने संत शिरोमणी सावता महाराज, रुक्मिणी प्राण संजीवन विठ्ठल रुक्मिणी आणि भगवान शंकर या सर्वांच्या प्राण प्रतिष्ठेच्या निमित्तानं आयोजित असणारा हा भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह, त्यामध्ये दुपारी रामकथा आपण श्रवण करत आहात आणि त्या सप्ताहामधील 4थ्या दिवसाची कीर्तनाची सेवा माझ्या वाट्याला आलेली आहे। गंमत अशी आहे, आपल्या गावामध्ये देवाची प्राणप्रतिष्ठा होत आहे आणि म्हणून या ठिकाणी समस्त ग्रामस्थ मंडळी मोठ्या प्रेमाने आणि मोठ्या उत्साहामध्ये या ठिकाणी या कार्यक्रमामध्ये हिरिरीने भाग घेत आहेत। अनेक संत महंताचं मार्गदर्शन या कार्यक्रमाला लाभलेलं आहे आणि या सर्वांच्या मार्गदर्शनाने चालू असणारा हा भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह, त्यामधील चौथ्या दिवसाची कीर्तनाची सेवा माझ्या वाट्याला आलेली। याकरता निवडलेला अभंग जगद्गुरु तुकोबाराय या अभंगाच्या माध्यमातून मानवी जीवन प्राप्त झाल्याच्या नंतर त्या जीवाने अगोदर काय करायला पाहिजे याचं सुंदर दिग्दर्शन करतायत। गंमत अशी, जगद्गुरु तुकोबाराय आदी सर्व संतांचा अवतार झाला आणि अवतार झाल्याच्या नंतर तुकोबारायांनी या समाजाचं निरीक्षण करायला सुरुवात केली। बघा, लक्षात ठेवा, अवतार झाल्याच्या नंतर मग होतं तसं राहू दे, आवाज नको वाढवू। जगद्गुरु तुकोबारायांनी या समाजाचं निरीक्षण करायला सुरुवात केली आणि ज्यावेळेस निरीक्षण करायला सुरुवात केली, तुकोबाराच्या एक लक्षात आलं की हा सगळा समाज अनेक पद्धतीने प्रयत्न करत आहे, अनेक इच्छा करता प्रयत्न करत आहे, पण सगळ्याची एकच इच्छा ही आहे की आपल्या जीवनामध्ये सुख मिळावं आणि सुख प्राप्ती करता सर्वजण प्रयत्न करतायत। प्रयत्न वेगवेगळ्या मार्गाने करत असतील, प्रयत्न वेगवेगळ्या पद्धतीने करत असतील, प्रयत्न वेगवेगळ्या कारणासाठी करत असतील, पण अनेक पद्धतीने प्रयत्न करणाऱ्या सर्व समाजाचं एक वाक्यता पाहत असताना एका ठिकाणी एकीभूत होत आहे की प्रत्येकाच्या जीवनातली एकच इच्छा आहे की माझ्या जीवनामध्ये सुख मिळावं आणि ते सुख मिळवण्याकरता प्रत्येक जण प्रयत्न करत आहे। नुसता प्रयत्न करत नाही, आमचे गुरुवारी साखरे महाराज सांगायचे, नुसता प्रयत्न करत नाही, शेंडी तुटेपर्यंत प्रयत्न करतो महाराज, विहित मार्गाने प्रयत्न करतो, निषिद्ध मार्गाने प्रयत्न करतो, चांगल्या मार्गाने प्रयत्न करतो, वाईट मार्गाने प्रयत्न करतो। प्रत्येक जीव प्रयत्न करीत असताना अनेक प्रयत्न करीत असेल, पण प्रत्येकाच्या प्रयत्नाची एकच इच्छा आणि आकांक्षा आहे की माझ्या जीवनामध्ये सुख मिळालं पाहिजे। बघा, लक्षात ठेवा, आपण अनेक पद्धतीने जरी काम करत असलो तरी प्रत्येक कामाची एकच इच्छा आहे की आपल्या जीवनामध्ये सुख मिळावं। ज्ञानोबा त्याचं वर्णन करीत असताना ज्ञानेश्वरीमध्ये वर्णन करतायत, मज लागी दुःख व्हावे ऐसे कोणी भावे ना जीवे। लक्षात ठेवा, या जगाच्या पाठीवर मराय टेकलेला जरी माणूस देवाच्या मंदिरामध्ये आला आणि देवाच्या समोर हात जोडून उभा राहिला जिजा, तर तो बोलत असताना एकच वाक्य बोलतो, देवा सुखानं ठेव, आहे ना। लक्षात ठेवा, मराई टेकलेला माणूस अगदी त्याला चालता येत नाही, बोलता येत नाही, फिरता येत नाही, डोळ्याला नीट दिसत नाही, अशी मरणासन्न अवस्था झालेला जरी माणूस असेल आणि तो जरी देवाच्या समोर आला तर एकच वाक्य बोलतो, देवा मला सुखानं ठेव। म्हणजे सुख प्राप्ती करता प्रत्येक जण प्रयत्न करीत असणारा हा समाज तुकोबारायांनी बघितला। महाराज, सुखाकरता हे सगळेजण धावायला लागलेले आहेत, सुखाकरता प्रयत्न करायला लागलेले आहेत आणि प्रयत्न करीत असताना तुकोबाराय या धावणाऱ्या समाजाला सांगतात, बाबा हो, थोडं थांबा, थोडं थांबा, थोडं थांबा। गंमत अशी आहे, आपल्याकडे जर मोठं व्हायचं असेल तर जिवंतपणे संत मोठे होत नाही, त्याला मरावं लागतं महाराज। हिंदू धर्मामध्ये किंवा वैदिक सनातन धर्मामध्ये माणसाला मोठं व्हायचं असेल तर मरावं लागतं। जिवंतपणे त्या माणसाची कीर्ती आणि महती आपल्याकडे फार थोड्या माणसाची या ठिकाणी माहिती होते। ज्ञानोबा तुकोबाराय आदी सर्व संतांचा विचार करा, असताना त्यांच्या जीवनामध्ये दुःखच मिळालं, पण गेल्याच्या नंतर आज 700 वर्ष झाले तरी एकच भजन चालू, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम। लक्षात ठेवा, ज्ञानोबा आणि तुकोबा असताना यांच्या जीवनामध्ये काय मिळालं?
ते असताना त्यांच्या जीवनात सुख मिळालं, पण समाजाने काय दिलं? समाज मात्र त्यांना सुख देत नाही. गंमत अशी, तुकोबाराय असताना या समाजाला अडवतात. थोडं थांबा, थोडं थांबा, थोडं थांबा, मी काय म्हणतो ऐका. गंमत अशी, माणसं ऐकायलाच तयार नाहीत महाराज. माणसं म्हणतात नो टाइम महाराज, हा आता आमच्याकडे वेळ नाही. सुसाट वेगाने सुखाच्या पाठीमागे धावणारा हा समाज, आणि या समाजाला तुकोबाराय अडवायला लागलेले आहेत. गंमत अशी, आपलं जन्म सुख मिळवण्याकरताय आणि संतांचं जन्म सुख वाढवण्याकरताय. लक्षात ठेवा, तुकोबाराय सर्व संत म्हणतात तुम्ही आम्ही सुख मिळवण्याकरता प्रयत्न करतो आणि संत सुख वाढवण्याकरता प्रयत्न करतात. बघा, आपण सुख मिळवण्याकरता प्रयत्न करतो, बरोबर ना? पण संत कशा करता येतात याचं वर्णन करीत असताना तुकोबाराय बोलतात, वाढावया सुख भक्ती भाव धर्म कुळाचारी नाम विठोबाचे. संत या जगामध्ये कशा करता येत आहेत? सुख वाढवण्याकरता येत आहेत. सुख वाढवण्याकरता संत आहेत, सुख मिळवण्याकरता तुम्ही आम्ही आहेत. आणि या सुखाकरता धावणारा हा समाज, तुकोबारायला वाटलं बरं झालं, अर्ध काम झालंय. काय अर्ध काम झालंय? इथं यायचं, सुख वाढवायचंय. सुख म्हणजे काय यांना समजून सांगायचं, आणि मग हे सुखाकरता प्रयत्न करणार. त्यापेक्षा हे अगोदरच प्रयत्न करायलेत, म्हणजे अर्ध काम झालंय. पण तुकोबारायांनी हे दुरून निरीक्षण केलं आणि जवळ येऊन बघायला सुरुवात केली, तर हे माणसं सुसाट वेगाने धावतायत, पण यांच्या जीवनामध्ये सुख काही मिळत नाही. ऐका नाही, गंमत अशी, सुख मात्र मिळत नाही. आणि ज्यावेळेस या माणसाला सुख मिळत नाही त्यावेळेस तुकोबारायला वाईट वाटलं. आणि तुकोबाराय म्हणतात, सोन्यासारखं आयुष्य सुख प्राप्ती करता हे वेचायला लागलेले आहेत, पण सुख कशामध्ये आहे हे मात्र यांना समजलेलं नाही. आणि म्हणून ते सुख प्राप्त करून देण्याकरता तुकोबाराय या समाजाला अडवतायत. गंमत अशी, महाराज थांबा 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 म्हणतायत, माणसं ऐकत नाहीत बरं का छतारे महाराज, लक्षात घ्या. माणसं ऐकत नाहीत. तुकोबाराय म्हणतात थांबा, पण ऐकत नाहीत. गंमत अशी, तुकोबाराय विनंती करून सांगतात, ऐका नाही. तुकोबाराय बोलतात, लागून या पाया विनवितो तुम्हाला, करे टाळी बोला मुखे नाम. जगद्गुरु तुकोबाराय पाया पडून सांगायला लागले या समाजाला, थोडं थांबा, मी काय म्हणतो ऐका. तुमच्या सुखाकरता मी सांगायला लागलेलोय, पण तुकोबारायांनी पाया पडलं तरी लोक ऐकत नाहीत. लोक असे हलकट आहेत. तुकोबाराय सारखे अधिकारी पुरुष पाया पडले, माणसं ऐकत नाहीत. ज्ञानोबाराय बोंब मारून सांगितले, ऐक नाही, वाजत से बोंब कोणी नायकती कानी. लक्षात ठेवा, ज्ञानोबारायांनी बोंबा मारून सांगितल्या, तुकोबारायांनी पाया पडून सांगितलं. नाथांच्या लक्षात आलं हे पाया पडायच्या लायकीचे नाहीत आणि बोंबा मारायच्या सुद्धा लायकीचे नाहीत. मग नाथ महाराजांनी तुमच्या भाषेत सांगायला सुरुवात केली, किती सांगू तरी नायकती बनली, किती सांगू तरी नायकती बनली, किती सांगू तरी नायकती बनली, किती सांगू तरी नायकती बनली. पुढे शिंदळीचे रतील, पुढे शिंदळीचे गळे, विठ्ठलाचे गळे. हे किती सांगू तरी नायकती बनलीचे, पुढे शिंदळीचे, पुढे शिंदळीचे रडतील. अशा भागात सांगायला सुरुवात केली. लक्षात ठेवा, नाथ महाराजांनी लोकांना समजून अशा भाषेत सांगायला सुरुवात केली. ऐका महाराज, किती सांगू तरी नायकती बटकीचे, पुढे सिंदळीचे रडतील. हा शिव्यात का अभंग आहे? लक्षात ठेवा, ह्या अस्सल शिव्या आहेत, पण अभंगात दिलेल्या. नाथ महाराजांनी शिव्या देऊन सांगितलं. तुकोबाराय पाया पडून सांगतात, ज्ञानोबाराय बोंबा मारून सांगतात, माणसं ऐकत नाहीत. न ऐकणारे माणसं, पण तुकोबाराय मात्र सांगायचं सोडत. जरी हे ऐकत नसले तरी आपण सांगणं गरजेचं आहे. आणि मग या धावणाऱ्या समाजाला तुकोबाराय आडवं उभं राहतात, थोडं थांबा थोडं थांबा थोडं थांबा, मी काय म्हणतो ऐका. महाराज, काही लोक तुकोबारायची कीर्ती ऐकलेली, तुकोबारायांच्या गाथा तरलेला आहे, ते तुकोबाराय तुम्हा आम्हाला अडवायला लागलेले आहेत. यांच्या कानावर तुकोबारायची कीर्ती ऐकलेली, उन्हाळ्याच्या दिवसात तुकोबाराय रस्त्यावर उभा राहून अडवतायत. त्यांच्या लक्षात आलं फार तळमळीनं महाराज थांबायला लागलेले आहेत. आपण काय म्हणतात तेवढं ऐकून तरी घेतलं पाहिजे. आणि म्हणून हा काही समाज तुकोबारायच्या समोर थांबलेला आहे. आणि महाराजांना विचारलं, महाराज आम्ही मगापासून बघतो धावणाऱ्या सगळ्या समाजाला तुम्ही अडवतायत, माणसं काही ऐकत नाहीत, तरी तुम्ही सांगायचं सोडत नाहीत, काय काम आहे सांगा बरं तुमचं. ऐक नाही, महाराजांना प्रश्न विचारला. महाराजांनी सांगितलं, बाबा हो, माझं काही काम नाही, माझं काहीच काम नाही, काम तुमचंच आहे आणि तुमच्या कामाकरता मी अडवायला लागलेलो. लोकांनी विचारलं, आमच्या कामाकरता एवढ्या तळमळीनं? याला संत म्हणतात. लक्षात ठेवा, अरे जगाच्या कल्याणा
संताच्या विभूती ऐका नाही, लक्षात ठेवा, यालाच संत म्हणतात. तुमच्या कामाकरताच मी अडवतोय. महाराजांनी त्या धावणाऱ्या समाजाला विचारायला सुरुवात केली, बाबा हो कुठं निघाला? ऐका, पहिला प्रश्न, कुठं निघाला? लोकांनी उत्तर दिलं, महाराज सुख मिळवण्याकरता निघालो. बरोबर आहे ना? तुमचं सगळ्याच हेच उत्तर असेल. कुठं निघाला? सुखाकरता निघालो. महाराजांनी लगेच दुसरा प्रश्न विचारला, कधीपासून निघाला? ऐका, फार अवघडच जायचं नाही. मगच विष्णू महाराजांनी सांगितलं सोपं सोपं सांगा म्हणले महाराज. ऐका, लक्षात ठेवा, महाराजांनी पहिला प्रश्न विचारला, कुठं निघालात? म्हणजे सुखाकरता निघालो. दुसरा प्रश्न विचारला, कधीपासून निघालात? ऐका नाही, याचं उत्तर एका शहाण्यानं सांगितलं, म्हणले महाराज कळतंय तेव्हापासून निघालो. बरोबर आहे ना? कधीपासून सुखाकर निघालात तुम्ही? कळतंय तेव्हापासून. त्याच्या पुढचा शहाणा होता, ते म्हणला कळतंय तेव्हापासून नाही महाराज, हा जीव आईच्या उदरामध्ये होता आणि 3 महिने कालावधी लुटून गेल्याच्या नंतर या जीवाला थोडस ज्ञान यायला सुरुवात होते. भागवताच्या 3य स्कंदामध्ये कपिल आणि देहूतीच्या संवादामध्ये या जीवाची कशी रचना होते याचं फार बारकाव्यानं वर्णन केलेलं आहे. ज्यावेळेस या जीवाला ज्ञान प्राप्त झालं आणि आईच्या उदरामध्ये दुःखाची जाणीव झाली आणि आईच्या उदरामध्ये दुःखाची जाणीव झाल्याबरोबर या जीवाने देवाला प्रार्थना करायला सुरुवात केली. महाराज, एक वेळ करी या दुःखा वेगळे, दुरिताचे जाळे उभवूनी, आठवीन पाय हा माझा नवस, रात्राणी दिवस पांडुरंगा. लक्षात ठेवा, म्हणजे कळतंय तेव्हापासून नाही, जन्म झाल्यापासून नाही, जन्माला येण्याच्या अगोदर पासून चालू. कशा करता? सुखा करता. या जीवानं नवस केला महाराज. गंमत अशी, काही माणसं नवस करतात आणि काही माणसं नवस फेडतात. ऐका ना, नवस करायची सवय तिथून लागली जीवाला. लक्षात ठेवा, नवस केलेला देवाला, देवा एकदा या दुःखातून मोकळं कर रे बाबा, म्हणजे सुखात आलो की या ठिकाणी तुझं चिंतन केल्याशिवाय दुसरं मी काही करणार नाही. हे आईच्या उदरामध्ये जीवाने दिलेलं वचन. लक्षात ठेवा, म्हणजे आईच्या उदरापासून हा जीव सुखा करता निघाला. तिसऱ्यानं सांगितलं म्हणजे तेव्हापासूनच नाही महाराज, याही अगोदर एखादा जन्म होता, त्याही जन्मामध्ये हा जीव सुखा करताच प्रयत्न करत होता. महाराज, माणसंच सुखा करता प्रयत्न करतात असं नाही, जनावर सुद्धा सुखा करतात प्रयत्न करतात. ज्ञानोबा उदाहरण देतात, हिरवा चारा भांबावे पशु. लक्षात ठेवा, हिरवा चारा बघितल्याबरोबर जनावर धावत जातात महाराज. ऐका, हिरवा चारा बघितल्यावर जनावर धावत जातात. निर्बुद्ध प्राणी म्हैस आहे, ऐक नाही, रेडा आहे, पण रेडा सुद्धा हिरवं लुसलुसीत गवत दिसलं की ते कडब्याकडे जातं का गवताकडे जातो? लक्षात घ्या, ते गवताकडेच जातं. का गवताकडे धावतं? त्याला वाटतं त्या गवताच्या जवळ गेल्याच्या नंतर गवत खायला मिळत, आणि गवत खाल्लं की मला काय मिळणार आहे? सुख मिळणार आहे. लक्षात ठेवा, फार लांब जायचं नाही, सुख मिळणार आहे. म्हणजे सुखा करता माणसंच प्रयत्न करतात असं नाही, पशु पक्षी सुद्धा सुखा करता प्रयत्न करतायत. याचा अर्थ असा आहे, अनंत जन्मापासून हा जीव सुखा करता प्रयत्न करतोय. मग महाराजांनी पुढे विचारलं, मिळालं का? बघा, फार अवघड नाही. महाराज म्हणतात, मग अनंत जन्मापासून प्रयत्न करतायत, सुख मिळालं का? मिळालं का नाही? मिळालं नाही अजिबात. ऐका नाही, मिळालं नसलं तर इथं कशाला बसले असते तुम्ही? लक्षात ठेवा, पोरगी बघायला गेले दुःख होतं का सुख होतं? काहीच होत नाही तुम्हाला. लक्षात ठेवा, हळद लावल्यावर, बरं जाऊ द्या, बघायचं जाऊ द्या, जमल्याच्या पुढचं बघू आपण. ऐका ना, ऐका ना, बघायला गेले देईन का नाही गॅरंटी नाही सध्या. ऐका ना, पण हळद लावल्यावर सुख होतं का दुःख होतं? सुखच होतं महाराज. सांगू तुम्हाला, संसारात सुख मिळत नाही का पाहिजे तितकं मिळत नाही. ब्रह्मभूत रंगनाथ महाराज परभणीकरांचं वाक्य महाराज. गुरुजी सांगायचे, संसारात सुख नाही का पाहिजे तितकं नाही. संसारात सुख नाही जिजा आहे ना, ऐका ना, जर संसारात सुख नसतं तर तुम्ही इथं थांबले नसते. ऐका ना, तुम्ही म्हणजे सगळेच. लक्षात ठेवा, संसारात सुख नाही का? आहे, पण ते सुख किती आहे? संत त्याचं वर्णन करतात. सुख पाहता जवा पाडे, आणि त्या जवसा इतकं सुख उपभोगण्याकरता दुःख पर्वता एवढे उदाहरण सांगायचे. लक्षात ठेवा, संसारात सुख नाही का? सुख आहे महाराज, पण ते सुख कसं आहे? दुःख मिश्रित सुख आहे. लक्षात ठेवा, संसारातलं सुख कसं आहे? जुने कीर्तनकार धोंडा महाराज आधी हे उदाहरण सांगायचे. ऐका, बघा, एक माणूस संसारात वैतागला आणि वैतागल्यावर वनामध्ये गेला. संसारातलं सुख कसं असतं सांगतो, ऐका. वैतागून वनामध्ये गेल्याच्या नंतर वनामध्ये जाऊ लागलेला आहे, चलता चलता अरण्यामध्ये गेला, आणि अरण्यामध्ये गेल्याबरोबर त्याला एक भुकेजलेला वाघ दिसला. ऐका नाही, त्यानं वाघ बघितला, वाघाने याला बघितलं, आणि वाघाला वाटलं बरं झालं आयतं गिराईक आलं. ऐका नाही महाराज, त्याच्या गुडघेचं ऑपरेशन झालेलं होतं, पण गुडघेचं ऑपरेशन झालेला माणूस वाघ बघितला, मग ते कीर्तनात जसं दम्मानी येतं तसं दम्मानी चालला का पुन्हा?
आहे का नाही? लक्षात ठेवा. असा चांगला पळायला लागला महाराज. आता वाघ मागं लागले लंगड सुद्धा पळण का नाही हो? आहे का नाही? चांगले तर पळते त्याच्यात नवल नाही, पण वाघ मागं लागले लंगड सुद्धा पळण. गंमत अशी तर वाघ याच्या पाठीमागं लागला. वाघ मागं लागल्याबरोबर हा पुढे पळू लागलेला आहे. संसारातलं सुख सांगतोय ऐका. पुढे पळत असताना वाघाचा वेग वाढलेला आहे आणि या वाघाचा वेग कमी झालेला आहे. त्याच्या लक्षात आलं आता वाघापासून आपण जगू शकत नाहीत, जिवंत राहू शकत नाहीत, काहीतरी युक्ती करावी लागेल आणि युक्ती जर सापडली तरच जगणार आहेत आपण. चलत असताना त्याला एक वडाचं झाड दिसलं आणि वडाचं झाड दिसल्यावर त्याची पारंबी लोंबत होती. त्यानं युक्ती केली आणि चलता चलताच उडी मारली आणि पारंबीला हात धरला. पारंबीला हात धरले होते, पारंबी दुसरीकडे अडकलेली होती. तिकडून ती पारंबी सटकली आणि सटकल्याबरोबर त्या पारंबीचा झोका गेला आणि झोका गेल्याबरोबर बऱ्याच अंतराखाली झोका गेल्याच्या नंतर ती पारंबी स्थिर झाली. पण जिथं स्थिर झाली होती तिथं 8 परस खाली विहीर होती. लक्षात घ्या. वाघ विहिरीच्या काट्यावर वाघ येऊन बसलाय आणि हा पारंबीला लटकलेला आहे. तिथं 8 परस विहीर आहे. त्यानं खाली बघितलं तर मोठा साप भुजंग असा फणा काढून बसलेला आहे. बघा, वरी वाघोबाय, खाली नागोबाय, अंग घामानं ओलं गदगदीत झालेलं आहे आणि तितक्यामध्ये ती पारंबी हल्ल्यामुळे त्या वरच्या फांदीला आग्या मोहोळ बसलेलं होतं. काय बसलेलं होतं? आग्या मोहोळ. त्या मोहोळाला या ठिकाणी धक्का लागला आणि धक्का लागल्याच्या नंतर ते मोहोळ त्या ठिकाणी उठलेलं आहे. उठल्याबरोबर याची सेवा करू लागलं आणि सेवा करत असताना त्या मोहोळाचा कांदा फुटला आणि कांदा फुटल्याच्या नंतर त्या मोहोळाच्या कांद्यामधून मध खाली टपकू लागलेला आहे. टपकत असणारा मध जिथं त्याच्या नाकावर पडतो आणि नाकावरचा मध खाली येतो. धावत असताना याला सर्दी झालेली, अंग घामाघूम झालेलं आहे, कप दाटून आलेला आहे, हिरवा पिवळ्या दोन गंगा यमुना वाहत आहेत आणि त्याच्यामध्ये हा मध मिसळला जातोय आणि तो मध याच्यात जिभेवर येतोय. लक्षात घ्या. श्लेष्म मिश्रित म्हणजे शेंबडामध्ये मिसळलेला मध याच्या जिभेवर यायला लागला आणि मग तो म्हणतो वाह काय गोड आहे. कळतंय तुम्हाला? लक्षात ठेवा. संसारात सुख नाही का? संसारात सुख आहे, पण त्या मधात शेंबडात मिसळलेल्या मधासारखं सुख आहे. संसारात जर सुख नसतंच तर माणसं इथं थांबले नसते. संसारात सुख आहे. महाराज म्हणले संसारात सुख आहे, पण तुम्हाला पाहिजे तितकं नाही. लक्षात ठेवा. संसारात सुख नाही असं नाही, आहे, पण आपल्याला पाहिजे तितकं कधीच सुख नाही आणि त्या सुखाकरता हा जीव प्रयत्न करतोय. प्रयत्न करणाऱ्या जीवाला तुकोबराने विचारलं, बाबा हो, सुख मिळवण्याकरता धावतायत, अनंत जन्मापासून पळतायत, अनंत जन्मापासून प्रयत्न करून सुद्धा तुमच्या पदरामध्ये सुख मिळत नाही, का मिळत नाही? ऐका नाही, लगेच प्रश्न विचारला, का मिळत नाही? म्हणले ते काय आम्हाला कळत नाही. का मिळत नाही हे आम्हाला कळत नाही. म्हणजे मिळत नाही एवढं खरंय, पण का मिळत नाही हे कळत नाही. म्हणले सुख मिळवण्याकरता तुम्ही काय संकल्पना मांडलेल्या आहेत? ऐका नाही, प्रत्येकाच्या संकल्पना वेगळ्या आहेत. एकाने सांगितलं माझ्या जीवनात सुख मिळावं असं वाटत असेल तर शेत भरपूर आहे म्हणले, पण शेतीला पाणी कमी, एखादं बोर घ्यावं आणि बोरला पाणी लागलं की आपल्या जीवनात काय मिळणार? बरोबर ना? अशी संकल्पना त्यानं व्यक्त केली. लगेच एक जणांनी सांगितलं तिथं पानाड्या चांगला आहे, त्याला बोलवून घेऊन ये. ते पानाड्या आला आणि ह्यानं लगेच ट्रक कापसाची भरली आणि येतानाच गाडी घेऊन आला. लक्षात ठेवा. गाडी घेऊन आला, बोर पाडलं, भरपूर पाणी लागलं आणि लगेच मोटर टाकली, पाणी द्यायला शेताला सुरुवात झाली. पण गंमत अशी, याची जी मोटर होती ती डीपीच्या शेवटच्या टोकाला होती. ते बटन दाबलं की फ्यूज उडायचा, बटन दाबलं की फ्यूज उडायचा. सकाळपासून संध्याकाळपर्यंत पाठ सुद्धा वल्ला झाला नाही आणि याच्या मात्र पायाला असे उलटे गोळे येऊ लागले. आणि मग एखादा शहाणा शेजारी गेला आणि त्याने विचारायला सुरुवात केली, कस काय, बरं आहे का पाणी? ऐका ते म्हणला, नव्हतं तेच बरं होतं, पाणी लागून आता पायाला उलटे गोळे आलेत. लक्षात ठेवा. म्हणजे पाणी लागल्याच्या नंतर सुख मिळणार आहे, घर मिळाल्याच्या नंतर सुख मिळणार आहे, पत्नी मिळाल्याच्या नंतर सुख मिळणार आहे, चांगले मुलं जन्माला आल्याच्या नंतर सुख मिळणार आहे. ह्या आपल्या सुखाच्या संकल्पना आहेत महाराज. सर्व सुखाचे आशा जन्म गेला, क्षणा एकमुखी अर्चनाही केला, हिंडता दिशाही न पावला, माया वेशीला जीव हा सर्व सुखाची आशा जन्म गेला, क्षण एकमुखी अर्चनाही केला, हिंडता दिशाही न पावला, माया वेशीला जीव माझा
सुखाची आशा, आशेवरच जगतो आपण. हे मिळाल्यावर मिळत, ते मिळाल्यावर मिळत, ते झाल्यावर सुख मिळत. आणि महाराजांनी प्रमाण दिलं, महाराज सर्व सुखाची आशा जन्म केला, क्षण एक मुक्ती यत्न नाही केला, हिंडता दिशाशीन पावला माया विष्टीला जीव माझा, माझे स्वहित नेनती कोणी. गंमत अशी, अशा पद्धतीने या ठिकाणी सुखा करता सगळा जन्म वाया चाललेला आहे. महाराज म्हणले, बाबा हो, इतक्या दिवसापासून जन्मच्या जन्म प्रयत्न करून जर सुख मिळत नसेल ते मिळवायचंय का? आणि मग मिळवायचंच असेल तर ते सुख कशामध्ये आहे आणि सुख कशानंतर तुम्हाला प्राप्त होणार आहे हे सांगण्याकरता मी आलेलो आहे. महाराज बरं झालं तुम्ही सांगायला लागलात. आमच्या जीवनामध्ये सुख मिळवायचं असेल तर आम्ही नेमकं काय केलं पाहिजे? महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात, मनमोनी शरण जावे, 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 मनमोनी शरण Oh